मिल्कशेकचा बेस करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 लिटर म्हशीचं दूध, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, पाव चमचा CMC पावडर, दूध. मिल्कशेकचा बेस तयार करण्यासाठी सगळ्यात आधी दूध गरम करत याला उकळी काढायची. आता कॉर्नफ्लोअर मध्ये CMC पावडर आणि थोडं दूध मिसळून घेत हे मिश्रण उकळत्या दुधात मिसळायचं आणि साधारण 10 मिनिटं उकळून घ्यायचं. झाला आपला मिल्कशेकचा बेस तयार. तर वेगवेगळ्या प्रकारचे बनवतो त्यासाठी दुधाचा बेस अत्यंत गरजेचा आहे. तर इथे 1 लिटर फुल क्रीम दूध मी इथे गरम करून घेतलं. छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकाल. दुधाला छान कन्सिस्टन्सी आली पाहिजे, टेक्स्चर आलं पाहिजे, दाटसरपणा आला पाहिजे. त्यासाठी इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. यामध्ये अगदी पाव चमचा मी CMC पावडर घालते. CMC पावडरने त्याचे असं छान क्रीमी टेक्स्चर येतं ना, स्ट्रीट स्टाईल. आपल्याला जे आपण मिल्कशेक घेतो, दूध घेतो, तसं परफेक्ट टेक्स्चर येतं. CMC पावडर घालणं ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. तुम्ही दूध फक्त रिड्यूस करून घ्या दाटसरपणा येण्यासाठी. यामध्ये घालूयात दूध. ही स्लरी बनवून घ्यायची आणि आता ही स्लरी आपण घालूयात दुधामध्ये. दुधामध्ये मी साखर घालत नाहीये कारण वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक आपण बनवतोय, त्यामुळे प्रत्येक मिल्कशेकला साखरेची रिक्वायरमेंट वेगळी असेल, त्यामुळे बेसमध्ये आपण साखरेचा वापर नाही करत आहोत. आता हे छान मिक्स करूयात आणि आणखी एक 10 मिनिटं हे छान आपण उकळून घेऊयात. आता इथे 10 मिनिटं कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर मी हे छान मिक्सचर शिजवून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल मस्त दाटसरपणा आलेला आहे. टेक्स्चर परफेक्ट आपल्याला जे रस्त्यावर मिळतं ना, छान असं मिल्कशेक दाटसर आणि क्रीमी, तसं झालंय. आता हा जो मिल्कशेकचा बेस आहे हा पूर्ण आपण थंड करून घेऊ.